नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये. मंडळी, देशातल्या 31 मुख्यमंत्र्यांची संपत्ती जाहीर झालेली आहे, ज्यामध्ये DK शिवकुमार हे सगळ्यात जास्त संपत्तीचे धनी आहेत. त्यांची संपत्ती 1413 कोटी रुपयांचे ते धनी असल्याची सांगितलं जात आहे. यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मालमत्ता 13 कोटी असल्याचं समोर आलंय. फडणवीसांचा शेती हा मुख्य व्यवसाय असल्याचं यामध्ये सांगितलं गेलंय. तर चीफ मिनिस्टर्स असेट या असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्मर्स ADR या संस्थेने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधल्या मुख्यमंत्र्यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रांच्या आधारे एक अहवाल प्रसिद्ध केलाय. राज्याचे सर्वोच्च राजकीय नेतृत्व असलेलं मुख्यमंत्रीपद भूषवण्याची संधी महिलांना देण्याबाबत पुरोगामी महाराष्ट्रासह देशभरात उदासीनता बघायला मिळते. सध्या देशातल्या 31 मुख्यमंत्र्यांपैकी केवळ केंद्रशासित असलेल्या दिल्ली या राज्याच्या रेखा गुप्ता या एकमेव महिला मुख्यमंत्री आहेत. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मुख्यमंत्र्यांच्या निवडणुका आणि त्यांच्या प्रतिज्ञापत्रांच्या विश्लेषणातून तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री विजय यांच्यासह 4 मुख्यमंत्री अब्जाधीश असल्याचं एका ताज्या अहवालातून समोर आलंय. यातले 3 मुख्यमंत्री दाक्षिणात्य आहेत. तर असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्मर्स ADR या संस्थेने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधल्या मुख्यमंत्र्यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रांच्या आधारे एक अहवाल प्रसिद्ध केला. महिलांना मातृशक्ती असं म्हणून त्यांच्यावर निवडणुका आल्या की रोख पैशांचा वर्षाव करून राजकारणात अधिक संधी देण्याची भूमिका अनेक पक्ष मांडतात. प्रत्यक्षात मुख्यमंत्रीपदासाठी महिलांना संधी देण्याची तयारी फारच कमी दिसते. त्यामुळे राज्याच्या सर्वोच्च नेतृत्वात महिलांचं प्रतिनिधित्व अत्यल्प असल्याचं या अहवालात म्हटलं गेलं आहे. या अहवालात मुख्यमंत्र्यांची मालमत्ता, उत्पन्न, दायित्व, गुन्हेगारी पार्श्वभूमी, शिक्षण, वय आणि या विविध बाबींचं विश्लेषण करण्यात आलं आहे. देशातल्या 31 पैकी 11 मुख्यमंत्र्यांनी गंभीर स्वरूपाचे गुन्हे त्यांच्यावरती दाखल असल्याचं प्रतिज्ञापत्रात नमूद केलं. त्यामध्ये खुनाचा प्रयत्न, लाचखोरी, गुन्हेगारी, धमकी देणं यासारख्या गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे. यापैकी 2 मुख्यमंत्र्यांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा देखील दाखल आहे. तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शेतकरी असल्याचं समोर येत आहे. कोणत्याही गुन्हेगारी प्रकरणात ते अडकलेले नाहीत. त्यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात शेती हा आपला प्रमुख व्यवसाय असल्याचं नमूद केलं. 13.27 कोटी रुपयांची एकूण मालमत्ता त्यांनी जाहीर केली. फडणवीस यांच्यावर 62 लाख रुपयांचं कर्ज देणं हे असल्याचं समोर आलं. तर आता बघूयात सर्वाधिक श्रीमंत 4 मुख्यमंत्री कोणते आहेत. पहिले आहेत कर्नाटकचे मुख्यमंत्री DK शिवकुमार. त्यांची संपत्ती ही 1413 कोटी रुपये असल्याचं प्रतिज्ञापत्रात म्हणण्यात आलं. दुसरे आहेत आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू. त्यांची संपत्ती 931.84 कोटी असल्याचं सांगण्यात आलं. तिसरे आहेत तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय. त्यांची संपत्ती 648.86 कोटी रुपये असल्याचं समोर आलं. तर चौथे आहेत अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू. त्यांची संपत्ती 332.57 कोटी रुपये असल्याचं समोर आलं. मुख्यमंत्र्यांची सरासरी मालमत्ता ही 118.7 कोटी रुपये असल्याचं समोर आलं. तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 13.27 कोटी रुपयांची संपत्ती असल्याचं या अहवालात म्हणण्यात आलं. तर महिलांना मुख्यमंत्रीपदासाठी संधी कमी मिळत असल्याबाबत त्यांचं काय मत आहे या विषयावरती आपण देखील आपलं मत या ठिकाणी व्यक्त करावं आणि कमेंट या नक्की पोस्ट कराव्या. धन्यवाद.